ठरलं तर मग ही मालिका जबरदस्त वळणावर आलेली आहे. अर्जुन सायलीच्या हाती आता खूप मोठा पुरावा लागलेला आहे. म्हणजे ज्या वेळेला अर्जुन सायलीने ट्रॅप रचलाय महिपतला अडकवण्याचा, 22 वर्षापूर्वी काय झालं होतं हे सत्य शोधण्याचा. पण मित्रांनो, 22 वर्षापूर्वीचं सत्य शोधत असताना त्यांच्या समोर सत्य आलेलं आहे आणि ते म्हणजे 3 सत्य आलेली आहेत. नक्की ही 3 सत्य काय आहेत किंवा 22 वर्षापूर्वीचं सत्य शोधताना किंवा 22 वर्षापूर्वी काय गोष्ट घडलेली आहे ते सगळं काही आपल्याला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. ज्या वेळेला सायलीने कॉल करून महिपतला घाबरवलंय आणि महिपतने अशा पद्धतीने रिॲक्ट केलंय ज्याची कल्पना अर्जुन सायलीने कधीच केलेली नसते. त्यानंतर प्रिया सकट बाकी सगळ्यांचं सत्य कसं समोर आलंय सगळं काही जाणून घेऊया. इकडे आता सचिनने आपले सगळे प्रोफाईल डिलीट केल्यामुळे साक्षी खूपच हायपर झालेली असते. हायपर झालेल्या साक्षीने आता खूप मोठं पाऊल उचललंय, ते म्हणजे ती आत्महत्या करण्याचं. तर दुसरीकडे महिपत नागराजला भेटतो आणि म्हणतो, महिपत चेट, काहीतरी नक्कीच गडबड आहे. म्हणजे तुम्हाला एक गोष्ट कळते का, या तन्वीने आपला गेम करायचं ठरवलं आहे. यावरती लगेच नागराज सांगायला लागतो की तन्वीने गेम, अरे महिपत तू कशाबद्दल बोलतोयस. महिपत चेट, एक अशी गोष्ट घडली आहे ज्यामुळे काल रात्री मला चिठ्ठी आली होती आणि त्या चिठ्ठीमध्ये 22 वर्षापूर्वीचं सत्य समजले. आता खरं तर महिपत पेक्षा जास्त धोका आहे तो नागराजला आणि त्यामुळे नागराज जास्त घाबरलेला आहे. त्यावेळी लगेच नागराज म्हणतो की काय हे सगळं काही तन्वीने केलं असेल, म्हणजे प्रियाने केलं असेल असं तुम्हाला वाटतंय का. त्यावर लगेच महिपत म्हणतो की तुम्हीच सांगा मला, तुमच्या माझ्या व्यतिरिक्त तो एक बाबू होता, म्हणजे त्यानेच ऍक्सिडेंट घडून आणला होता, त्यालाच माहिती होती ही गोष्ट. पण त्यानंतर ही गोष्ट जर कोणाला माहिती असेल तर ती फक्त आणि फक्त ती प्रिया आहे आणि ती आता आपल्या विरोधात आहे आणि त्यामुळे मला तर असं वाटतंय ना, तीच आपल्याला धमकी देत आहे. आता इकडे महिपतची शंका गेलेली आहे ती म्हणजे प्रियावरती. महिपतचीच काय तर नागराजची सुद्धा शंका गेली आहे ते प्रियावरती आणि मग त्या दोघांनी खूप मोठा प्लॅन केला आहे. तेव्हा लगेच नागराज सांगू लागतो की जर ही पोरगी आपल्याला बर्बाद करायला आली असेल ना तर ती आपल्याला बर्बाद करू शकते. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे दादापर्यंत जर का सत्य पोचलं तर माझं काही खरं नाही. महिपत चेट, एक वेळ तो तुम्हाला पोलिसांच्या ताब्यात देईल, पण माझं तर पूर्ण आयुष्यच बर्बाद होणार आहे. आणि ही गोष्ट तुमच्या लक्षात येते का. त्यावरती लगेच महिपत म्हणतो की मला जाऊ दे जेलमध्ये. असं म्हटल्यानंतर ते दोघं ठरवतात की नाही, आता काही झालं तरी या प्रियाला धडा शिकवायचा. ही जर आपल्या विरोधात जात असेल तर आता हिला संपवण्याचीच वेळ आलेली आहे. त्यानंतर दोघं जण आता खूप मोठं प्लॅनिंग करत असतात. या दोघांच्या प्लॅनिंग नुसार त्यांनी आता प्रियाला कॉल केलेला आहे. तर इकडे अर्जुन सायली या दोघांचं बोलणं चाललंय. अर्जुन सांगतो की आपल्याला निघायचंय ना आता महिपत वरती लक्ष ठेवायला. त्यावर सायली सांगते की हो, आपण काय करायचंय माहितीये का, पूर्ण वेळ तर महिपत वरती लक्ष ठेवता येणार नाहीये, पण ज्या वेळेला शक्य आहे ना त्या वेळेला सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे हे सगळं जे काही घडलेलं आहे ना आता रिसेंटली 1-2 दिवस तर आपल्याला पूर्णपणे लक्ष ठेवायला लागणार आहे. कारण याच 1-2 दिवसांमध्ये तो ज्या व्यक्तींना भेटतोय त्या व्यक्तींची याच्यामध्ये इन्व्हॉल्वमेंट असण्याची शक्यता आहे. असं म्हटल्यानंतर सायली अर्जुन आता पूर्णपणे या मिशन वरती लागलेले आहे. हे सगळं काही होत असताना इकडे प्रिया मात्र खूपच घाबरली आहे, कारण तिला मेसेज आलेला आहे तो म्हणजे महिपत आणि नागराजचा की तू केलेलं कारस्थान आम्हाला समजलेलं आहे आणि हे कारस्थान समजल्यामुळे तुला काय आम्ही आता सोडणार नाही. प्रिया आता खूपच घाबरलेली असते आणि प्रिया विचार करते की काय चाललं तरी काय यांचं, म्हणजे मला का असा मेसेज केला यांनी. नाही हे लोक मला अडकवतायत की काय. असं म्हटल्यानंतर प्रिया लगेच इकडे विचार करते की काय करू जेणेकरून या सगळ्यामध्ये मला सत्य शोधता येईल आणि यांच्या त्रासातून वाचता येईल. मग प्रियाला नागराजचा कॉल येतो. नागराज प्रियाला कॉल करतो आणि म्हणतो, प्रिया तू हे जे काही कारस्थान केलेस ना त्याचं आता सगळं काही आम्हाला कळालं आहे. तूच काल आम्हाला चिठ्ठी पाठवली होतीस ना आणि तो फोन सुद्धा तूच केला होतास ना,
त्यावरती लगेच प्रिया सांगायला लागते की चिठ्ठी, कसली चिठ्ठी, आणि मी कधी तुम्हाला फोन केला होता? त्यावर लगेच नागराज म्हणतो की तू काल चिठ्ठी दिलीस ना एका माणसासोबत, आणि आज सकाळी फोन सुद्धा केला होता. प्रिया म्हणते काय बोलताय तुम्ही हे सगळं? महिपत म्हणतो जास्त शहाणपणा करू नकोस, आजच्या आज भेटायला ये, नाहीतर तिकडे येऊन तुझं नरडं आवडेल. प्रिया आता खूपच घाबरलेली असते आणि प्रिया विचार करून म्हणत असते की नक्की काय समजलंय ह्यांना. आणि मग त्यानंतर लगेचच प्रिया महिपतला भेटायला निघते. तर दुसरीकडे अर्जुन आणि सायली महिपतच्या बंगल्यावर लक्ष ठेवून आहेत. कोण कोण महिपतला भेटायला येते ते सगळं काही ते बघत असतात. तेवढे तिथे प्रिया येते. प्रियाला तिकडे पाहून त्या दोघांनाही जबर असा धक्का बसतो. अर्जुन सायली प्रियाला बघतात आणि सायली म्हणायला लागते की प्रिया इथे कशी काय? नाही नाही, काहीतरी गडबड आहे. अर्जुन सर, मुळातच आपण हे सगळं काही प्लॅनिंग केलं होतं की या सगळ्यामध्ये महिपत त्याला बोलेल जो या सगळ्यामध्ये इन्व्हॉल्व आहे. तर तन्वी इकडे कशी काय? अर्जुन म्हणतो की मला पण कळत नाहीये, आपण ना थोडे पुढे जायला पाहिजे. नक्की आता यांचं काय बोलणं चाललंय ना ते ऐकायला पाहिजे. जोपर्यंत आपण त्यांचं बोलणं ऐकत नाही तोपर्यंत आपल्याला कळणार नाहीये. त्यांचं बोलणं ऐकण्यासाठी ते दोघे जण पुढे येतात. तेव्हा प्रिया महिपतकडे येते आणि महिपतला म्हणते काय झालं, तुम्ही एवढे का घाबरला आहात? मी तर काहीच केलेलं नाहीये. त्यावरती लगेच महिपत म्हणतो की बऱ्या बोलाने सांग की तूच रात्री मला चिठ्ठी दिली होती आणि सकाळी फोन सुद्धा तूच केला होता. त्यावरती लगेच प्रिया म्हणते की मेसेज आणि फोन, मला काय गरज पडली तुम्हाला मेसेज आणि फोन करायची? मला तर तुमचं तोंड सुद्धा पाहायची इच्छा नाहीये. त्यावरती लगेच महिपत म्हणतो की शहाणपणा करू नकोस. वरती लगेच प्रिया विचारते की कसला मेसेज आलाय, मला डिटेल दाखवा. यावरती महिपत लगेच तिला चिठ्ठी दाखवतो. महिपत आता चिठ्ठी दाखवतो तेव्हा लगेच प्रिया म्हणते की अहो हा मेसेज, अहो तुम्ही जे काही कारस्थान केलं असेल ना ते मला सगळं काही माहिती आहे. ते मी अशी चिठ्ठी का पाठवेन तुम्हाला? आणि मी तुम्हाला डायरेक्ट धमकी देते ना की माझ्याकडे तो व्हिडिओ आहे म्हणून. त्यावरती लगेच आता महिपत विचार करायला लागतो आणि म्हणतो की हो, हिचं पण बरोबर आहे, ही आपल्याला डायरेक्ट धमकी देते, मग ही अडून असं का करेल? त्यावरती लगेच प्रिया सांगते की जरा तरी स्वतःचं डोकं वापरायला शिका. म्हणजे काय आता तुम्ही डोकं वापरायचं सोडून दिलं की काय? म्हणजे मला तुम्हाला हे असं करून घाबरवायची काहीच गरज नाहीये. काही झालं तरी ऑन द स्पॉट तुम्हाला मी सगळं काही सांगण्याची हिंमत ठेवते. आता कुठेतरी प्रियाचं बोलणं महिपतला पटलेलं आहे. यावरती लगेच प्रिया म्हणते की बघा बुवा, तुमची ही माहिती कोणाला समजली आहे ते. त्यावर लगेच प्रिया सांगू लागते की त्या दिवशी काय गरज होती प्रतिमा समोर तुम्हाला यायची? तुम्ही प्रतिमाच्या समोर आलात आणि काय काय तिला विचारलं. ज्या वेळेला सायली तिकडे आली त्याच वेळेला पळून जायचं होतं ना. म्हणजे तुमची खरी ओळख नसेलच आली. एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्हाला हे जे काही धमक्या देत आहेत ना त्यामागे अर्जुन आणि सायलीचा हात असू शकतो. मित्रांनो, आता प्रियाने महिपतला अलर्ट केलंय आणि नागराजला सुद्धा कुठेतरी हा डाऊट आलाय. पण यांना माहिती नाहीये की सायली आणि अर्जुन यांचं बोलणं ऐकतायत आणि आता एक एक करत सगळ्या गोष्टींचा उलगडा झालाय. म्हणजे प्रिया आणि नागराज यांचा इकडे काय संबंध आहे हे अर्जुन सायलीला कळायलाच काही मार्ग नाहीये. अर्जुन आणि सायलीला आता खूप मोठा धक्का बसलेला आहे. अर्जुन सायली म्हणतात की तन्वीला माहिती आहे की 22 वर्षांपूर्वी नेमकं काय झालं होतं. म्हणजे 22 वर्षापूर्वी जो काही अपघात झालाय त्याच्यामध्ये महिपतचा हात आहे. आणि नागराज काकांचा याच्यामध्ये काय संबंध, या दोघांना सुद्धा सत्य माहितीये आणि तरी सुद्धा हे दोघं जण महिपतची इन्व्हॉल्व आहेत. तेव्हा लगेच अर्जुन सांगायला लागतो की आपण यांचा व्हिडिओ बनवूया, जेणेकरून आपल्याकडे एक पुरावा राहील आणि यांच्या सगळ्या गोष्टी आपल्याला समजतील. त्यावेळेला चिडलेला महिपत प्रियाला म्हणतो की जर का मला समजलं की याच्यामध्ये तुझा काहीतरी हात आहे तर मात्र मी काय तुला सोडणार नाही. त्याच वेळेला प्रिया महिपतच्या अंगावर धावून जाते. त्यावेळेला प्रिया म्हणते की मला तर काही कळण्याचा प्रश्नच नाहीये, पण जर का मला काही झालं ना तर का तुझा व्हिडिओ माझ्याकडे आहे. मित्रांनो, आता एक सत्य समजलं आहे की अपघातामध्ये महिपतचा हात आहे आणि दुसरं सत्य समजलं आहे की प्रिया आणि नागराज यामध्ये इन्व्हॉल्व आहेत आणि तिसरं सत्य व्हिडिओचं समजलं आहे. अर्जुन सायलीने हे सगळं काही ऐकले
पण कसला व्हिडिओ काय व्हिडिओ त्यांना काहीच कळायला मार्ग नाहीये. तेव्हा प्रिया महिपतला सांगत असते की ज्या क्षणी मला कळेल की तुम्ही माझ्यावरती कुरघोडी करण्याचा प्रयत्न करतायत, त्या क्षणी मी तुमचा व्हिडिओ व्हायरल केला नाही तर नाव नाही सांगणार की प्रिया मधुकर, आणि तुम्ही मला तन्वी नाव दिलेत ना. महिपतला धमकी देऊन प्रिया तिथून निघालेली आहे. ज्या वेळेला प्रिया तिथून निघालेली आहे तेव्हा अर्जुन सायलीला म्हणतो की चल चल आपल्याला इथून निघायला हवं, कारण हिने जर का आपल्याला पाहिलं तर काही खरं नाही. तर सायली म्हणते की का हिला घाबरायची काहीच गरज नाहीये आपल्याला. तेव्हा लगेच अर्जुन म्हणतो की नाही, तिला अजिबात घाबरायचं नाहीये, पण या सगळ्यामध्ये एक गोष्ट आपण सुद्धा करायची आहे. आपण हिला अजिबात काहीच कळू न देता हिच्या पद्धतीने हिच्यावर डाव उलटवायचा आहे, म्हणजे आपल्याला अजून तरी पूर्ण सत्य कुठे समजलंय. ज्या वेळेला आपल्याला पूर्ण सत्य समजेल ना त्याच वेळेला खऱ्या अर्थाने आपण तिला हे करू. अर्जुन सायली आता घरी यायला निघाले आहेत आणि त्यांना काही गोष्टी क्लिअर झाल्यात. आता नागराज आणि महिपतचा यांच्यामध्ये हात आहे आणि त्यांना सामील प्रिया सुद्धा आहे. तर मित्रांनो, आता अर्जुन सायली पुढे काय ऍक्शन घेतील हे बघण्यासारखं असेल. अशाच मालिकेंचे पुढील अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.